कोण होतीस तू काय झालीस तूचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे गुरुजी घरी आलेले असतात बघा प्रेक्षक आणि घरातली सगळी मंडळी त्यांच्या आजूबाजूला बसलेले असतात आणि आता लग्नाची बोलणी होत असतात. तर आता गुरुजी म्हणतात यश आणि अमृताचे 36 पैकी 36 गुण जुळत आहेत. हे लग्न तुमच्यासाठी भाग्योदय ठरणार आहे असं म्हणतात आता गुरुजी. तर आता हे ऐकून सुलक्षणा आणि अमृता खूप खुश होतात. तर आता इथे यश मात्र खूप टेन्शन मध्ये आलेला असतो बघा प्रेक्षक आणि आता कावेरीला पण खूप त्रास होतो आणि आता तिच्या डोळ्यात अश्रू असतात. तर मग आता इथे नंतर सीन दाखवलाय की कावेरी ही गार्डन मध्ये असते आणि आता यश पण गार्डन मध्ये आलेला असतो. तर आता इथे कावेरी यशला म्हणते तुमचं आणि अमृताच्या पत्रिकेमध्ये 36 पैकी 36 गुण जुळतायत असं म्हणते आता कावेरी. तुम्ही खूप आनंदी असाल नाही का असं म्हणते आता कावेरी. तर आता यश म्हणतो गुण तर जुळलेत पण माझे आणि तुमचे असं म्हणतो आता यश. काय असं म्हणते आता कावेरी. मी अमृताच्या पत्रिकेच्या ठिकाणी तुमची पत्रिका ठेवली होती असं म्हणतो आता यश. तर आता कावेरी बघते तर आता ती तिची पत्रिका असते. तर आता कावेरी लगेच मिठी मारते यशला आणि आता तोही मिठी मारतो आणि दोघे हसायला लागतात. तर आता यश म्हणतो आता आमच्यामध्ये कुणीच येऊ शकत नाही कावेरी. तर आता इथे कावेरी गुरुजींना नेऊन चहा देते. तर तेव्हा ऐकते की सुलक्षणा असं म्हणते की ज्या दिवशी ज्या मंडपात यश आणि अमृताचं लग्न होणार आहे त्याच मंडपात उदय आणि कावेरीचं सुद्धा लग्न होणार आहे असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता हे ऐकून खूप त्रास होतो बघा प्रेक्षक कावेरी आणि यशला. त्यांना कळतच नाही काय करायचं ते, कारण आता सुलक्षणाने हाही प्लॅन बनवलेला असतो की उदय आणि कावेरीचंही लग्न होणार म्हणून. तर आता त्याच दिवशी कसं काय मॅनेज होणार हे सगळं आणि आता यश कावेरीसोबत कसं काय लग्न करणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. पण या सगळ्यामध्ये खूप बावटपणा म्हणजे या सुलक्षणाचा आहे बघा प्रेक्षक. अमृता क्रिमिनल आहे, ती रोज रोज मारायचा प्रयत्न करतेय कावेरीला. एवढं होतंय ह्यांच्या घरामध्ये तरीही यांना अक्कल नाही आलेली आहे अजून. आणि आता तर काय अमृताचं डायरेक्ट लग्न होणार आहे यशसोबत. तर आता बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे की काय होणार आहे म्हणून, की यश आणि कावेरीचं लग्न होणार आहे आणि झालं तरी तो कसं कन्व्हिन्स करणार आहे लोकांना की त्याचं कावेरी बरोबर लग्न झालं. हे झाल्यावर लोक काय म्हणतील म्हणजे वहिनीसोबत लग्न केलं म्हणून, कारण आता कावेरीची सध्याची आयडेंटिटी तर तीच आहे ना की ती उदयची बायको आहे म्हणून. तर ह्या आयडेंटिटीमुळे तर आता यश मात्र खूप चुकीचा दिसणार आहे बघा प्रेक्षक कारण आता बहिणीबरोबर लग्न केलं हेच म्हणणार ना लोक. लोकांना थोडीच माहिती आहे की ती उदयची बायको नाहीये म्हणून आता. आणि सगळ्यांना माहित आहे त्या दिवशी मंगळागौरीचा कार्यक्रमही झाला त्यामुळे आता सगळ्या बायकांनाही माहित आहे की कावेरी ही उदयचीच बायको आहे म्हणून. तर आता प्रेक्षक लोक काय म्हणतील हा खूप मोठा प्रश्न आहे, कारण आता यश जेव्हा कावेरीवर लग्न करेल तर सगळ्यांना काहीच कळणार नाही. आणि आता घरातल्यांना पण माहित नाही आहे की कावेरी ही कोण आहे, फक्त विद्याला माहिती आहे बघा प्रेक्षक तर त्यामुळे आता कावेरी आणि यशचं लग्न झाल्यावर खूप इंटरेस्टिंग होणार आहे की, कारण लोकांना काही कळणारच नाही आहे. लोकांना हेच वाटणार आहे घरातल्या नाही बाहेरच्यांना पण की वहिनी सोबतच लग्न केलं यशने म्हणून. आणि आता मला असं वाटतंय प्रेक्षक की अमृता हिचं लग्न त्या दिवशी परत होणार नाही म्हणून आता अमृताचं लग्न उदय बरोबर लावण्यात येईल असं वाटत आहे बघा प्रेक्षक आणि त्या लग्न झाल्यावर यश आणि कावेरी धर्माधिकाऱ्यांच्या घरी कसं जातील हे पण बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे की खरंच कावेरी आणि उदयचं लग्न होईल का आणि यश आणि अमृताचं लग्न होईल का हे पण बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक तुम्हाला काय वाटतं की पुढची स्टोरी काय असणार आहे ती कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब सगळं करा बघा प्रेक्षक आणि तर आता ह्या स्टोरीची मुख्य आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे, तर आता यमुना ही DNA टेस्ट करत आहे चिकूची. तर आता तिला वाटतंय की चिकूची आणि उदयची मॅच झाली नाही DNA टेस्ट, तर मग ओळखून घ्यायचं की चिकू हा उदयचा मुलगा नाही आहे म्हणून. तर प्रेक्षक हा उदय तर रिअल उदय आहे का ते पण चेक करावं लागेल. असंही असू शकतं की तसंच दिसणारा माणूस आहे. तर आता हा माणूसच दुसरा असेल तर चिकूवर त्याचा DNA टेस्ट मॅचच होणार नाही. आणि जर मॅच नाही झाला तर कावेरीला ते घराबाहेर काढतील का हे पण बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक आता खूप सारे ह्या सिरियलमध्ये वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत, एकतर अमृताचा, एकतर यमुनाचा, एकतर ह्या लग्नाचा. आता त्यामुळे खूप इंटरेस्टिंग झालं ही सिरियल. पण खरंच एक गोष्ट आवडत नाही आहे ती म्हणजे अमृताला खलनायिका दाखवलंय ते ठीक आहे, पण ती उठसूट डायरेक्ट मर्डर करायचं बघते बघा प्रेक्षक म्हणजे दुसऱ्या सिरियलमध्ये पण आहेत खलनायिका, पण त्यांचं कसं थोडं थोडं दाखवलंय. असं नाही की रोज उठून विषच देणं मर्डरच करणं आणि इतकं होऊन सुद्धा त्या बाईला कोणी ओळखत नाही आहे, हे खूप अति होतंय बघा प्रेक्षक आणि आता सुलक्षणा जे कॅरेक्टर पहिला एवढा त्या कॅरेक्टरबद्दल आम्हाला हेट्रेड नव्हती, पण ही जी सुलक्षणा आता आहे हिच्याबद्दल हेट निर्माण झालेली आहे ऑडियन्समध्ये. इतका
इतकी वेळ येईस तोपर्यंत तर दाखवू नये कुठल्याही कॅरेक्टरला. म्हणजे आता सुलक्षणाचं कॅरेक्टर पॉझिटिव्ह होतं ते आता एक्स्ट्रीमली निगेटिव्ह वाटायला लागलं आहे. कारण तिचा जो तो अमृतावर अंधविश्वास आहे आणि ती अमृता साधीसुधी खलनायिका नाही दाखवली आहे, ती क्रिमिनल खलनायिका दाखवली आहे. म्हणजे ती रोज उठसूट कुणाचाही खून करू शकते बघा प्रेक्षक या लेवलची खलनायिका दाखवली आहे खरं तर प्रेक्षक आणि आता सुलक्षणाला पण थोडी तरी बुद्धी द्या खरं तर. कारण रोज रोज असे मोठे मोठे घात होत आहे तिच्या घरामध्ये. जरा तरी विचार करायला पाहिजे ना कुठून काय होतंय ते. कारण तिच्यावर होत नाहीये म्हणून विचारच करत नाही आणि सगळी जबाबदारी त्या कावेरीवर टाकून बसलेली आहे आता सुलक्षणा. आणि बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे की एका मंडपातच कसं आता कावेरी आणि यश लग्न करतील की त्याच्याच आधी पळून जाऊन लग्न करून घेऊन डायरेक्ट मंडपात येतील. हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण यश आणि कावेरीला तर लग्न करायचं आहे, पण आता कावेरी आणि उदयचं लग्न आणि यश आणि अमृताचं लग्न एकाच मंडपात होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, म्हणजे आता ब्राईड्स एक्सचेंज झाल्या तरी मग अमृताचं लग्न उदय बरोबर होईल आणि आता कावेरीचं लग्न यश बरोबर होईल. तसं होणार आहे की सकाळी जाऊन कावेरी आणि यश हे लग्न करून घेऊन मंडपात येणार आहेत. हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे प्रेक्षक हो. आणि ह्यामध्ये सगळ्यामध्ये अमृता काय काय करेल, मला तर वाटते अमृता लग्नासाठी थांबणार पण नाही. त्याच्या आधीच कोणाचा तरी जीव घेईल बघा ती प्रेक्षक हो. कारण तिला काय लग्न करायचं नसतं यशसोबत, ती तर सोड घ्यायला आलेली असते ना प्रेक्षक हो. तर आता ते पण बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. यशला वाटायला लागलं आहे की अमृता लग्नासाठी खूप एक्सायटेड आहे हे ते आणि ती लग्नासाठी मरतीये, पण खरं तर तसं काहीच नाही आहे. खरं तर अमृताला यश सुद्धा आवडत नसतो आणि आता ती त्यालाही मारायचा प्रयत्न करतच असते बघा प्रेक्षक हो. कारण मोदकांमध्ये विष घातलेलं असतं, ते विष भरलेले मोदक तर आता यशने पण खाल्लेच असते ना प्रेक्षक हो. त्यामुळे तिचं तर काय प्रेम बिम नसतं यशवरती. तर आता लग्न तर होणार नाही वाटतंय. त्याच्या आधीच मोठा गेम खेळेल आता अमृता आणि त्या गेमबद्दल सगळ्यांना कळेल. असंही असू शकतं की अमृताचा जे कॅरेक्टर आहे तेही संपू शकतं. म्हणजे मकरंद जे कॅरेक्टर कसं संपलं होतं बघा प्रेक्षक हो लग्नाआधी. मोठी खेळ झाली होती कावेरीच्या जीवावर त्याच्यानंतर. तर असंही असू शकतं की अमृता मोठा खेळ खेळते एकदम आणि कावेरी त्यांना वाचवते परत त्या संकटातून. आणि त्यामुळे आता अमृताचंही कॅरेक्टर संपेल का असं पण वाटायला लागलंय आणि कधी कधी असं पण वाटायला लागलंय की अमृता आणि यशचं लग्न होईल का. कधी कधी असं पण वाटतंय की अमृता आणि उदयचं लग्न होईल का. कारण ही जी नेगेटिव्ह कॅरेक्टर करणारी ॲक्ट्रेस आहे ही फार दिवस काम करणारीच ॲक्ट्रेस आहे. त्यामुळे असं वाटायला लागलंय बघा प्रेक्षक हो. काही पण होऊ शकतं या सिरियलमध्ये, पण खूप एक्साइटिंग तर होणार आहे ही मात्र गोष्ट नक्की आहे. तर तुम्हाला काय वाटतंय की सिरियलमध्ये पुढे जाऊन काय होणार आहे. तुमचे ओपिनियन्स पण द्या कमेंट सेक्शनमधून. आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला फीडबॅक्स द्यायचे असतील आमच्या व्हिडिओजबद्दल की तुम्हाला आवडतात किंवा आम्ही अजून काय काय सुधारणा करायला हवीत ह्याबद्दल नक्की सांगा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये. आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता हा प्रोमो इथेच संपतो. आणि हे 7 ते 8 सप्टेंबरच्या वेळी हे दाखवलं जाईल बघा प्रेक्षक मेन एपिसोडमध्ये. तर आम्ही ते लगेच अपलोड करू आपल्या चॅनलवरती. त्यामुळे त्याच्या आधीच आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा.